विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील वस्तू ही कविता अभ्यासणार आहोत. कवी आहेत भा धामणसकर. आपल्या घरात अनेक वस्तू आपण जपून ठेवलेल्या असतात. अशा सर्व वस्तूंबद्दल आपल्या मनात आपुलकी जिव्हाळा असतो. आपण वापरलेल्या या वस्तूंशी आपले भावनिक नाते जोडलेले असते. आपण या सर्व वस्तूंची चांगली काळजी घेतो. सर्व वस्तू दररोज स्वच्छ पुसून ठेवतो. आपल्या लहानपणापासून अनेक वस्तूंनी आपल्याला सोबत केलेली असते. त्यांच्यावर आपले मन जडलेले असते. त्यांच्यामागे आपले अनुभव आठवणी असतात. त्यांची साथ मोलाची असते. त्यांच्यामुळेच आपल्याला यश मिळते. एखाद्या घरातल्या माणसांप्रमाणे वस्तूंनी आपल्याला केलेली मदत, दिलेला आधार, आनंद यांची आठवण, जाणीव आपण ठेवावी. त्या वस्तूला जीव नसला तरी ती माझी वस्तू आहे ही भावना आपल्या मनात असल्यामुळे आपण आपली वस्तू अतिशय काळजीपूर्वक वापरतो. ती वस्तू हरवली तर आपल्याला खूप वाईट वाटते. हरवलेली वस्तू सापडल्यावर आपला आनंद गगनात मावेनासा होतो. कारण त्या वस्तूशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. त्या वस्तूचे आपल्याजवळ असणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक वस्तूला महत्त्व असते. वस्तू अनमोल असतात म्हणून त्यांना जपले पाहिजे. त्यांना मानाने वागवले पाहिजे. कारण वस्तूंनाही भावना असतात. असा विचार या कवितेतून कवी भा धामणसकर यांनी मांडला आहे. आता आपण कवी भा धामणसकर यांचा परिचय करून घेऊ. दत्तात्रय भास्कर धामणसकर. सत्यकथा, मौज, कवितारती, दीपावली, मराठवाडा इत्यादी नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगून आलेले, भरून आलेले आकाश हे कविता संग्रह प्रसिद्ध. प्राक्तनाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार प्राप्त. बरेच काही उगून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक. भा धामणसकर हे निसर्गावर प्रेम करणारे कवी. हिरव्या चैतन्यावर जीव वळून टाकणारे भा धामणसकर आयुष्यातल्या प्रेम जिव्हाळ्याला तेवढेच जपणारे आहेत. मुक्तछंद प्रकारातील ही कविता आहे. भरून आलेले आकाश या कविता संग्रहातील ही कविता. आता आपण कवितेचे वाचन करूया. कविता वस्तू, कवी भा धामणसकर. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. जीव नसणे म्हणजे प्राण नसणे. प्रचंड सुखावतात म्हणजे खूप आनंदित होतात. येथे वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, दोन गोष्टींचा उल्लेख येथे झालेला आहे. एक जीव आणि दुसरी गोष्ट मन. कवी असं म्हणतात की वस्तू या निर्जीव असतात, म्हणजे त्यांना जीव नसतो. जीव म्हणजे प्राण हे सांगताना कवी म्हणतात कदाचित वस्तूंना प्राण नसेल किंवा कदाचित वस्तूंना मन नसेल तरी त्यांना निर्जीव समजू नये. म्हणजेच त्यांना मन असल्यासारखे वागवले तर त्या वस्तूंना प्रचंड आनंद होतो. म्हणजेच कवींनी येथे वस्तू संवेदनशील आहेत अशा प्रकारचा विचार व्यक्त केला आहे. त्यांना मन, जीव, भावना आहेत असं आपण जर मानलं तर त्या सुखावतात. म्हणजे काय तर त्यांची उपयुक्तता वाढते आणि त्या आपल्यासाठी जास्त काळ कार्य करतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. आता इथे वस्तूंना सेवकही म्हटलंय आणि त्यांना बरोबरीचा मान द्या असंही कवींनी सुचवलंय. निखालस म्हणजे अगदी खरं, सेवक म्हणजे सेवा करणारे, बरोबरीचा मान देणे म्हणजे समान दर्जा, मान देणे याचा अर्थ आदर करणे, सन्मानाने वागवणे.
वस्तू आपली सेवा करतात. वस्तू ह्या वापरासाठीच असतात. त्या आपल्या सेवक म्हणून काम करतात. त्या आपल्या अनेक गरजा भागवतात. आपलं अवघड काम सोपं करतात. त्या आपली नियमित सेवा करीत असतात. त्या आपल्या गरजा पूर्ण करत असतात. ही गोष्ट खरी आहे. म्हणजेच त्या आपल्या सेवेत राहतात, सेवक असतात. तरी या वस्तूंना आपण बरोबरीचा मान दिला पाहिजे. म्हणजे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. जसे एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे काही माणसे काम करत असतात, सेवा करत असतात, पण ही मोठी माणसे या सेवकांना बरोबरीचा मान देतात. तसंच आपण वस्तूंच्या बरोबर वागावे असे कवींना सुचवायचे आहे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित म्हणजे जागेवरून हलवणे, हमी देणे म्हणजे आश्वासन देणे. वस्तूंना माणसांप्रमाणे वेगळी स्वतंत्र खोली नको असते, पण त्यांची ठराविक जागा असते. आपणच ती जागा ठरवतो, त्यामुळे त्या वेळच्या वेळी सापडतात. आपला वेळ, शक्ती, वस्तू शोधण्यात वाया जात नाही. त्यांना त्यांच्या मानलेल्या जागेवरून म्हणजे नेहमीच्या जागेवरून दूर कुठेही हलवू नका. कारण त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते आणि त्यांच्या त्या जागेवरच त्या सुशोभित दिसतात. उदाहरणार्थ स्वयंपाकघरातील वस्तूंच्या जागा ठरलेल्या असतात. भिंतीवरील घड्याळ, टी व्हीची जागा किंवा हॉलमधील प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असते. त्या वेगळी खोली मागत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या हक्काच्या जागेवरून म्हणजे मानलेल्या जागेवरून काढून टाकू नका, कारण ते वस्तूंना आवडत नाही. त्यांना फक्त त्या जागांवरून न हटवण्याचे आश्वासन द्या. हा या ओळींचा अर्थ आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. या ओळींचा अर्थ असा, आपण नेहमी आपल्या शरीराची, घराची स्वच्छता ठेवतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते, व्यक्तिमत्व प्रसन्न राहते. स्वच्छतेला आपल्या संस्कृतीत खूप मानाचे स्थान आहे. वस्तूंना जरी बोलता येत नसले तरी त्या स्वच्छ ठेवल्या तर त्यांचे आयुष्य, उपयुक्तता आणि सौंदर्य वाढते. म्हणजे आपण आपल्या घरातील वस्तू जर अधिक स्वच्छ ठेवल्या तर त्या अधिक काळ टिकतात. अनेकदा आपण वस्तू स्वच्छ ठेवत नाही, त्यामुळे त्या मलिन होतात, कुरूप होतात. त्या आपले लक्ष वेधून सांगत असतात, मला स्वच्छ करा, मी मळले आहे, माझे रूप बिघडले आहे. त्यावेळी त्यांना जाणून घेऊन आपल्या हातांना सांगितले पाहिजे, वस्तू स्वच्छ ठेवल्यावरच त्या आपली चांगली सेवा करतील, तेव्हा आळस करू नका. स्वतः स्वच्छ राहता तशा वस्तूही स्वच्छ ठेवायला हव्यात. त्यांची स्वच्छता त्यांची उपयुक्तता वाढवते. त्या वस्तूंवर आपला हात फिरला पाहिजे, म्हणजे त्या वस्तू व्यवस्थित राहतील. कारण वस्तूंनाही स्वच्छ राहण्याची आवड असते. वस्तूंवर साचलेली धूळ वस्तूंना आवडत नाही. निर्जीव वस्तूंविषयी आपण कृतज्ञ, जागरूक असले पाहिजे, त्यांचे ऐकले पाहिजे. म्हणून आपण आपल्या हातांना लक्षात ठेवायला सांगितले पाहिजे. निर्जीव वस्तूंनाही स्वच्छतेची आवड आहे, ते जाणून त्यांना स्वच्छ ठेवावे, त्यांचे मन व भावना जाणून घ्याव्यात, असा या ओळींचा अर्थ आहे. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. लाडावून ठेवणे म्हणजे सतत कौतुक करणे. स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा, माया. वस्तू आपल्या प्रामाणिक सेवक असतात. त्यांच्या कार्याचा, उपयुक्ततेचा आपण सन्मान करावा. वस्तूंना जपावे म्हणजे त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांना जीव लावावा, त्यांच्याशी संवाद साधावा. एखाद्या लहान बाळाचे आपण जसे लाड करतो त्याप्रमाणे वस्तूंचे लाड करावेत. म्हणजे जवळच्या व्यक्तीप्रमाणे वागवावे, त्यांची काळजी घ्यावी. कारण याच वस्तू जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. म्हणजेच आयुष्यभर हाताळलेल्या वस्तू आपल्यानंतरही मागे राहतात. वस्तूंना मागे ठेवून माणसांचा प्रवास संपतो. मागे राहिलेल्या माणसांना गेलेल्या माणसाचे प्रेम त्या वस्तू देत असतात, आठवण करून देत असतात. कितीतरी महान व्यक्तींनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या वस्तू आजही आपल्याला वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतात. ज्या वस्तूंनी त्यांना साथ दिलेली असते त्याच वस्तू त्यांच्या आठवणी, प्रेम, जिव्हाळा जिवंत ठेवत असतात. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे. हक्क म्हणजे स्वतःचा अधिकार. कृतज्ञता म्हणजे उपकाराची जाण ठेवणे. शाबूत ठेवणे म्हणजे सुरक्षित ठेवणे. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. म्हणजे प्रत्येक वस्तूला
एक ठराविक वयोमर्यादा असते. वस्तू जुनी झाली, निरुपयोगी झाली किंवा तिचे आयुष्य संपले की ती वस्तू आपण घराच्या बाहेर काढतो. म्हणजे इतकी वर्ष वस्तू ज्या घरात हक्काने राहत असते तिची गरज संपल्यावर आपण त्या वस्तूला घरात ठेवत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजे जसे माणसांचे आयुष्य असते तसे वस्तूंचेही असते. माणसाच्या मरणानंतर त्याला हक्काच्या घरात राहता येत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. अगदी रोजचे वर्तमानपत्र पहा. दिवस संपला की त्याचे आयुष्य संपते. कपडे जुने होतात, कपडे फाटतात, यंत्रे बिघडतात, वस्तू कालबाह्य होतात, वस्तू झिजतात, मग त्यांचे रूपांतर अडगळीत होते. नव्यांसाठी जागा मोकळी करावी लागते आणि जुन्या वस्तूंना निरोप द्यावा लागतो. आपण त्यांना त्यांच्या जागेवरून हलवतो, त्यांना फेकून देतो. आपले जग त्यांना सोडून जावे लागते. तेव्हा त्यांना आदरपूर्वक निरोप द्यावा, कारण तो त्यांचा हक्क असतो. याचा अर्थ वस्तूंना महत्त्व आहे हे महत्त्व जाणावे. कृत्रिम वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्या वापराव्यात, कारण याच वस्तूंनी आपले जीवन सुखमय केलेले असते. म्हणून त्यांना कृतज्ञतापूर्ण निरोप द्यावा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा भावार्थ आपण पाहिला. आता कवितेवर आधारित एक कृती विचारली जाते जी 4 गुणांना असते. त्यामध्ये काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून पुढे उत्तर लिहायचे असते. काही कृती 1 गुणांना असतात तर काही कृती 2 गुणांना असतात. 1. कवितेचे कवी द भा धामणसकर. 2. कवितेचा रचना प्रकार मुक्त छंद. 3. काव्यसंग्रह भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. 4. व्यक्त होणारा स्थायीभाव वस्तूंशी निगडीत स्नेहाची भावना. 5. कवितेचा विषय वस्तूंचे महत्त्व जाणणे. वस्तू आपले जीवन सुखी समृद्ध करतात, त्यामुळे त्यांना जीव मन आहे असे समजून मान द्यावा. त्यांना स्वच्छ ठेवावे, त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांना माणसासारखे वागवून उपयुक्तता संपल्यावर कृतज्ञतेने निरोप द्यावा. कवितेची मध्यवर्ती कल्पना. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यात अतूट नातं तयार होतं. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे. वस्तूंशी स्नेह जोपासावा. त्यांचे आयुष्यही माणसासारखे संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण या कवितेत दिलेली आहे. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करते. या कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. मुक्त छंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन येत नाही. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहज संवाद घडतो. अत्यंत हळुवार, तीव्र संवेदनशीलता, वस्तूविषयीची कृतज्ञता, माणुसकीचा जिव्हाळा ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवितेतून व्यक्त होणारा विचार. निर्जीव वस्तूंना मन नसते असे आपण म्हणतो. कवी म्हणतात वस्तूंना मन असते, भावना असते, त्या संवेदनशील असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्यांचे व्यक्तिमत्व लक्षात येते. म्हणून माणसांनी वस्तूंशी प्रेमाने वागले पाहिजे. आपण माणसांशी जसे वागतो तसेच वस्तूंशी वागले पाहिजे हा महत्त्वाचा विचार या कवितेत सांगितला आहे. कवितेतून मिळणारा संदेश. रोजच्या व्यवहारात आपण अनेक वस्तू वापरतो. त्या आपले जगणे सुखकर करत असतात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापरल्या पाहिजेत. त्यांच्याशी कृतज्ञ असावे. त्यांच्याविषयी आदराची भावना असली पाहिजे असा संदेश या कवितेतून मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, कवितेवर आधारित रसग्रहणासाठी 4 गुणांची कृती विचारली जाते. कवितेतील कोणत्याही 2 ओळी दिल्या जातात आणि त्या 2 ओळींचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अशा पद्धतीने रसग्रहण लिहायचे असते. आशय सौंदर्य यामध्ये कवितेचे नाव, कवीचे नाव आणि कवितेचा विषय आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात लिहायची असते. उदाहरणार्थ, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. उत्तर. आशय सौंदर्य. वस्तू या कवितेत कवी द वा धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात
त्या संवेदनशील असतात, तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे सांगितले आहे. आता आपण काव्य सौंदर्य पाहूया. बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी कठोरपणे वागतात, त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना कठोरपणे वागवायचे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर आपण त्यांच्याशी चांगले वागलो तर त्या सुखावतात, म्हणजे त्यांना खूप आनंद होतो. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करते. या कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. मुक्त छंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन येत नाही. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहज संवाद घडतो. अत्यंत हळुवार, तीव्र संवेदनशीलता, वस्तूविषयीची कृतज्ञता, माणुसकीचा जिव्हाळा ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. स्वाध्यायासाठी काही कृती आपण आता पाहूया. आकृत्या पूर्ण करा. वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. 2 चौकटी आहेत, आपणास त्यात उत्तर लिहायचे आहे. वस्तूंवर केलेले मानवी भावनांचे आरोप. खाली दिलेल्या चौकटीत उत्तर लिहायचे आहे. वस्तूंची माणसांसारखी वैशिष्ट्ये. खाली 3 चौकटी आहेत, त्यामध्ये आपल्याला वस्तूंची माणसांसारखी असणारी वैशिष्ट्ये लिहायची आहेत. चौकटी पूर्ण करा. 1. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा. या पुढील चौकटीत त्याचे उत्तर लिहायचे आहे. 2. शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क. या पुढील चौकटीत त्याचे उत्तर लिहायचे आहे. स्वमत. 1. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. 2. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली ते लिहा. 3. तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करीत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. या 3ही प्रश्नांची उत्तरे आपणास लिहावयाची आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मणनगर थेरगाव पुणे आणि श्री प्रवीण मुंढे, श्रीमती SD गणगे प्रशाला कृष्णानगर चिंचवड पुणे.